हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अभिषेक. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण सर्व विद्यार्थ्यांसाठीच म्हणजे 6वी 7वी 8वी 9वी 10वी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पण असले त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करत असतो किंवा लाईव्ह येत असतो. पण आजचा जो टॉपिक आहे बाळांनो, हा असणार आहे फक्त 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, जो की असणार आहे म्हणजे सायन्सचा. पण हा जो पार्ट आहे आजचा मी जो घेतो आहे तो इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी. आता एक्झाम कोणती? तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला दोन एक्झाम आहे आता. कोणती कोणती? स्कॉलरशिप आणि NMMS, याचे दोन एक्झाम आहे तुम्हाला. जसं की मी आधी पण व्हिडिओ काही अपलोड केलेले आणि पहिले मी लाईव्ह पण घेतलेले, ज्यामध्ये आपण खूप सारे क्वेश्चन्स आपण डिस्कशन केलं होतं, बरोबर आहे का नाही? त्याच पद्धतीनं आपल्याला आजचा जो टॉपिक आहे, जो की तुमचा आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर, हा जो टॉपिक आहे तुमचा, हा आपल्याला पूर्ण डिस्कस करायचा आहे. ओके. आणि आतापासून मी डेली व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करणार आहे, रोज सकाळी 7 वाजता. ओके. रोज सकाळी 7 वाजता माझा व्हिडिओ अपलोड होणार आहे. तुम्ही टाइम लक्षात ठेवा, रोज सकाळी 7 वाजता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 5ही दिवस माझा व्हिडिओ रोज सकाळी 7 वाजता अपलोड होऊन जात जाईल. तो नंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, का बरं की तुम्ही स्कूलमध्ये असतात, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही तो बघून घ्यायचा. हा व्हिडिओ जरी बघितला तरीही तुमचा सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर होईल आणि तुम्हाला चांगल्यापैकी चांगल्यापैकी नाही, खूप जास्त असे एकदम टॉप मध्ये तुम्ही राहणार आहे. म्हणजे जेव्हा तुमचा रिझल्ट येईल ना, तुम्ही हे जरी व्हिडिओ जरी बघितले, तुम्हाला खूप छान असे मार्क्स तुम्हाला अचीव्ह होईल तुम्हाला. आणि तुम्ही फक्त काय करायचंय, जेव्हा तुम्ही ऑनलाईन लेक्चर करताय ना, तर व्यवस्थितपणे एका ठिकाणी बसायचं आणि माझं लेक्चर करायचं आणि सोबत काय ठेवायचं, पेन आणि एक रफ बुक. का बरं की मी जे सांगतो आहे ते नोट्स तुम्ही सोबत बनवायचे. ओके. तर आजचा आपला टॉपिक बघायचा आहे, सायन्सचा टॉपिक आहे. त्याआधी ऑडिओ आणि माझा व्हिडिओ सगळ्यांना बरोबर असणार आहे. ओके. तर आजचा आपला टॉपिक आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. हा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजला शेअर करा, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन भेटतं की पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी वगैरे. ओके. तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की ज्यांनाही फायदा होईल, जे की एक्झामची तयारी करताय. आणि फक्त 8वीलाच नाही, हा जो व्हिडिओ आहे सगळे बघू शकतात, 6वी 7वी 8वी 9वी 10वी. का बरं की हे बेसिक पासून घेतोय मी, बेसिक म्हणजे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत मी घेतोय. म्हणजे ज्यांना काही येत नाही त्यांनाही हा व्हिडिओ जर बघितला तर खूप साऱ्या गोष्टींचा क्लिअर होऊन जाईल. ओके. चला तर सुरू करूया आजचा जो आपला टॉपिक आहे, वेळ न गमवता. तर बघा, आपलं जो टॉपिकचं नाव आहे कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. ओके. हा आपल्याला डिस्कस करायचा आहे बाळांनो, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. माझा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर असणार आहे. ओके. तर हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहे. त्याआधी आपण एक थोडंसं बघून घेऊया की आपल्याला त्याच्यामध्ये काय काय बघायचं. ओके. त्याच्यामध्ये बघा, आपल्या की पॉइंट्स मध्ये बघायचं आहे की मॅटर काय असतं. तर आपल्याला बघायचं आहे की स्टेट ऑफ मॅटर काय आहे. ओके. स्टेट ऑफ मॅटर काय असतं, नंतर पार्टिकल्स ऑफ मॅटर काय असतात. ओके. नंतर आपण सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे आपल्याला बघायचं. क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बघायचं आहे, इलिमेंट काय असतं, कंपाऊंड काय असतं, मिक्सचर काय असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायच्या, ज्या की बेसिक आहे. आता आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे किंवा 5वीपासून माहिती आहे आपल्याला की सॉलिड, लिक्विड, गॅसेस असतात, ते काय असतात काय नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे. कंपाऊंड काय असतं, इलिमेंट काय असतो, मिक्सचर काय असतं. ओके. जेव्हा दोन मॉलिक्युल्स एक येतात तेव्हा कंपाऊंड तयार होतो, H2O, बरोबर का नाही. वॉटर समजा कंपाऊंड आहे. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. तर ह्या चॅप्टरची सुरुवात आपण करूया सगळ्यात आधी. तर सुरुवातीला आपल्याला काही क्वेश्चन त्यांनी दिलेले. ओके. काही क्वेश्चन आपल्याला टेक्स्टबुक मध्ये विचारलेले आहे, तुम्ही बघू शकता टेक्स्टबुक मध्ये पण. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय आपल्याला की व्हॉट आर द व्हेरियस स्टेट ऑफ मॅटर. हा सिंपल सा क्वेश्चन आहे की व्हॉट आर द व्हेरियस स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे मॅटर कोणते कोणते आहेत. तसं आपल्याला माहिती आहे कोणता कोणता आहे. एक आहे सॉलिड, एक आहे लिक्विड आणि एक आहे गॅसेस. हे काय आहे, मॅटरचे काय स्टेट्स आहे. काय आहे स्टेट, कोणते, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. हे आपल्याला मी तेच तुम्हाला सांगतो की आधीपासून आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे का नाही. त्यानंतर त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय आपल्याला की व्हॉट आर डिफरंट आईस, वॉटर अँड स्टीम. ओके. तर तिघांमध्ये डिफरंट काय आहे. ओके. तिघांमध्ये डिफरंट असं आहे की आईस हा कसा आहे, मग सॉलिड, वॉटर कसं आहे लिक्विड आणि स्टीम कसं आहे गॅसेस. हे तीन फॉर्म मध्ये, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्म मध्ये ते आहेत. त्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारला व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ द मॅटर इज कॉल्ड. ओके. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर म्हणजे काय आहे, तर तो ऍटम असतो बाळांनो. काय असतो, ऍटम. आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलं ऍटम म्हणजे काय असतं, रुदरफोर्डने काय सांगितलं होतं, बरोबर आहे का नाही. ऍटम काय असतो, त्याच्यामध्ये कोणते मॉलिक्युल्स असतात, कोणता चार्ज असतो, हे सगळं आपण बघितलं. आणि एक मला तुम्हाला सांगायचं की मॅटर म्हणजे काय असतो बाळांनो, कोणता इलिमेंट असतो, मॅटर असते. कोणती वस्तू तयार झाली असते ते एक ऍटम पासून तयार झाली असते. ओके. हा तुम्ही माझ्या हातामध्ये पेन बघता, याच्यासाठी पण ऍटम लागले. किंवा आपण सिंपल एक्झाम्पल घेत असतो आपल्या चॉकचं. आता हा तर डिजिटल बोर्ड आहे, पण जेव्हा चॉक खूप सारे ऍटम्स एकत्र येतात किंवा ते फॉर्म होतात. ओके. त्यानंतर ती वस्तू बनते, बरोबर का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ऍटम्स हा प्रेझेंट असतो. ओके. जसं की आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात छोटं कोण आहे रे,
छोटं छोटं सगळ्या स्मॉल पार्टिकल्स सेल आहे. कोण आहे? सेल, ज्याला की आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पेशी म्हणतो. काय म्हणतो? पेशी. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी बनलेली आहे, प्रत्येक गोष्ट जी बनलेली आहे, जी मॅटर बनलेली आहे, ओके, त्यांनी काय सांगितलंय? टाइप्स ऑफ द मॅटर. ओके, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर? असतं ऍटम. प्रत्येक गोष्ट ऍटम पासून बनलेली असते. ओके, आणि ऍटम म्हणजे मॅटर म्हणजे काय असतं? एनिथिंग विच ऑक्युपाय द स्पेस, म्हणजे कोणतीही ती जागा घेऊन घेतो आपण त्याला मॅटर म्हणतो. जे की आपल्या समोर बघायचं, पण मी एक सविस्तर असं एक सांगतोय तुम्हाला, फक्त लक्षात ठेवायचं एवढं, आणि सगळ्यांनी फोकस माझ्याकडे ठेवायचं. ओके, पुढचा काय क्वेश्चन विचारला त्यांनी बघा आपल्याला, याचा आन्सर ऍटम. या काय आहे? ऍटम. कोणती गोष्ट बनवण्यासाठी ऍटम ऍटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. ओके, क्वेश्चन विचारला त्यांनी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॅटर. आता त्यांनी काय विचारलं की त्या मॅटरचे कोणते टाइप्स आहेत. ओके, त्या मॅटरचे टाइप्स कोणते कोणते? आता कोणते कोणते मग? इलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर, असे 3 टाइप आहे. कोणते कोणते? इलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर, असे 3 मॅटरचे टाइप्स असतात. मग इलिमेंट काय असतो? मग कंपाऊंड काय असतो? मिक्सचर काय असतं? या सगळ्या गोष्टी आता आपल्या लेक्चर मध्ये बघायच्या. ओके, हे ओव्हरव्ह्यू आहे चॅप्टरचा. ओके, नंतर त्यांनी क्वेश्चन काय विचारला तुम्हाला? क्लासिफिकेशन काय विचारलं बघा? क्लासिफिकेशन द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप्स. ओके, त्याला 3 ग्रुपमध्ये डिवाइड करा. आता कोणता कोणता आहे? कोल्ड ड्रिंक, एअर, ओके, शरबत, सॉइल, वॉटर, वूड आणि सिमेंट. आता हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. ओके, खूप सिंपल आहे. 6 स्टँडर्ड पासून आपल्याला शिकवलेलं आहे. ओके, कॅटेगरी मध्ये आपल्याला डिवाइड करायचं, कोणता सॉलिड आहे, कोणता लिक्विड आहे आणि कोणता गॅस आहे. ओके, आता सिंपल मला सांगा, सगळ्यात पहिले काय बघा, सॉलिड मध्ये आपण घेऊया. सॉलिड मध्ये कोणते कोणते असतात? ओके, बघा, वूड. वूड जो दिसतोय आपल्याला, वूड हा कशामध्ये असणार आहे? सॉलिड मध्ये. सॉइल म्हणजे आपली माती, हे कशामध्ये असणार आहे? सॉलिड मध्ये. सिमेंट हे कशामध्ये असणार आहे? सॉलिड पार्टिकल, सॉलिड मध्ये. ओके, नंतर आपण बघूया लिक्विड. लिक्विड मध्ये वॉटर, कोल्ड्रिंक आणि शरबत. आपलं जे वॉटर आहे ते लिक्विड आहे. नंतर जे कोल्ड्रिंक्स आहे, कोको कोला, पेप्सी, ओके, हे कशामध्ये? आपलं लिक्विड मध्ये आहे बेसिकली. नंतर शरबत, जे की आपण शरबत घेत असतो उन्हाळ्यामध्ये, ते पण कशामध्ये आहे? लिक्विड मध्ये. आणि गॅसेस मध्ये काय आहे? एअर. ओके, एअर इज अ मिक्सचर ऑफ द गॅसेस. ओके, आता हे सगळं सिंपल होतं, याच्यामध्ये काही हार्ड नाही, हे आपण फक्त बेसिक गोष्टी बघितल्या. आता परत त्यांनी काय सांगितलं? व्हॉट आर द 3 स्टेट ऑफ मॅटर यू यूज इन द क्रायटेरिया ऑफ द फॉलोइंग अबोव क्लासिफिकेशन. आता याच्यासाठी आपण काय काय वापरतो? मग कोणतं स्टेट ऑफ मॅटर आहे यूज? काय करतो? सॉलिड करतो यूज, लिक्विड करतो आणि गॅस करतो. आपण कॅटेगरीमध्ये त्याला डिवायडेशन करायला, किंवा त्याला प्रत्येक याच्यामध्ये आपण डिवाइड करतो. कशामध्ये? सॉलिड मध्ये करतो, लिक्विड मध्ये करतो आणि गॅस मध्ये करतो. आता हे सगळं सिंपल होतं, हे सगळे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर पण येत होते. ओके, आता आपण जाऊया मेन मुद्द्याकडे, जो की आहे आपला टॉपिक. ओके, चला आता बघा, सगळ्यात पहिले काय विचारलं त्यांनी? एक्सपेरिमेंट. ओके, एक्सपेरिमेंट मुवमेंट ऑफ द मस्टर्ड सीड. ओके, मस्टर्ड सीडचा एक आपल्याला एक्सपेरिमेंट दिलाय. ओके, आता मस्टर्ड सीड म्हणजे काय असतं? तर मोहरी. काय असतात? मोहरी. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक्सपेरिमेंट उगाच तुमच्या पुस्तकामध्ये टाकलेले नसतात किंवा दिलेले नसतात, त्याचं कुठेतरी यूज होतं म्हणून तुम्हाला ते एक्सपेरिमेंट दिलेले असतात. बरोबर आहे का नाही? आता बघा, ह्या एक्सपेरिमेंटचा यूज आपण कुठं करणार आहे, म्हणजे याचा रिलेट कुठं करणार आहे, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, म्हणजे काही तुम्हाला जे बुक मध्ये दिलंय त्याचं काहीतरी यूज आहे, त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, म्हणून तुम्हाला ते बुक मध्ये दिलेलं आहे. ओके, चला आता आपल्याला काय करायचं? त्याचं एम काय बघा, एम काय याच्यामध्ये बघा, एम पण दिलाय त्यांनी, म्हणजे आपल्याला उपयोगी येणार. ओके, टू अंडरस्टँड हाऊ द पार्टिकल्स ऑफ द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस मूव्ह टू सायमल्टेनियसली देअर मुवमेंट विथ द मस्टर्ड सीड ऑफ मटेरियल नीडेड. ओके, त्यांनी काय सांगितलंय की आपल्याला पुढे जे बघायचे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, जे पार्टिकल्स असतात ते कसे मुवमेंट होतात, ते आपल्याला या एक्सपेरिमेंटून कळणार आहेत. ओके, आता बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय? पहिले काय घ्यायचं आपल्याला? ओके, सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे ट्रान्सपरंट प्लास्टिक जार. एक ट्रान्सपरंट प्लास्टिक जार घ्यायचं, किंवा तो बॉटल पण घेऊ शकतात. त्यानंतर बिग बलून, एक बलून घ्यायचं आहे. रबर बँड घ्यायचं आहे. मस्टर्ड सीड घ्यायचे आहे. थ्रेड आणि निडल्स घ्यायचे. ओके, आता ही ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे बाळा. ही ऍक्टिव्हिटी इतकी इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बघा, मी कसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. आता आता बघा, सगळ्यात पहिले जे आहे, ओके, आता मी डायरेक्टली तुम्हाला डायग्राम मध्ये एक्सप्लेन करतो. ओके, आता आपण सगळ्यात पहिले एक बॉटल घेतली आहे, ट्रान्सपरंट जार, किंवा तुम्ही बॉटल पण घेऊ शकतात. ओके, काही अडचण नाही यासाठी. ओके, दिसतंय तुम्हाला इथं? आता याला काय करायचं आहे? आपण जो बलून घेतलाय, बलून, ओके, त्या बलून मध्ये होल करायचं. काय करायचं आहे? होल. आणि त्याला काय करायचं? इथं असं पॅक करायचं आहे. आणि तो बलून आहे ना, साईडला त्या जारच्या ह्या पद्धतीनं असं गुंडवून घ्यायचं आहे, आणि साईडला त्याला काय लावायचं आहे?
रबर लावायचं. काय लावायचं आहे? रबर. आणि आपण एक दोरी घेतली आहे बघा, दोरी दिसती का? दोरी. ओके. आणि ह्या पद्धतीने ते असं सेट करायचंय पूर्ण. हे जार याच्यामध्ये स्मॉल स्मॉल आहे ते काय आहे? मस्टर्ड सीड म्हणजे काय आहे? मोहरी आहे. काय आहे? मोहरी. ओके. दिसतंय तुम्हाला इथं. आता बघा. ओके. आता करायचं काय तुम्हाला? पुल करायचं आहे. ओके. आता हे आपण केलंय इथं सगळं. आपण जार घेतला, त्याला जे बलून होता तो साईडनी लावला, त्याच्यानंतर रबर लावलं, परत त्याला होल केलं, त्या होल मध्ये वायर ठेवली किंवा दोरी ठेवलेली आहे. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता हे तर झालं. आता करायचं काय याच्यामध्ये आपल्याला? आता बघा त्यांनी काय सांगितलंय, टेक सम मस्टर्ड सीड अँड पुट देम इन अ ट्रान्सपरंट प्लास्टिक जार. आता त्यांनी काय सांगितलं आहे, ते मस्टर्ड जे तुम्ही घेतले ते काय करा, तुम्ही त्या जार मध्ये ट्रान्सपरंट म्हणजे जार मध्ये टाका. आपण ते टाकले. ओके. नंतर काय सांगितलं त्यांनी, टेक अ बलून अँड द प्राइस प्रेशर ऑफ द विथ इन द नीडल्स अँड द पास थ्रू द थ्रेड थ्रू इट. आता म्हणजे दोरी त्याला आपल्याला बांधायची टाईटली. ओके. जे रबर जे आहे ते आपल्याला परत टाईटली बांधायचं आहे. स्ट्रेच बलून ओव्हर द माउथ ऑफ द जार अँड द फिक्स विथ द रबर बँड. जे आपण बँड त्याला बांधलेलं आहे. ओके. पुल द थ्रेड स्लोली अँड मॉडरेटली अँड विगरसली. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. हे जर तुम्हाला समजलं मी सगळ्या गोष्टी कशा केल्या, पण ही जी लाईन त्यांनी सांगितलंय ना, ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? त्यांनी सांगितलं की पुल द थ्रेड म्हणजे तो दोरा जो आहे तो कसा करा, एकदा स्लोली स्लोली पुल करायचा आहे, नंतर मॉडरेट पद्धतीनं म्हणजे थोडं जास्त, आणि नंतर विगरसली म्हणजे खूप जास्त पट. ओके. ओके. अप डाऊन काय करायचं? अप डाऊन आपल्याला तो करायचा आहे. ओके. आणि आता काय करायचं? ऑब्झर्व करायचं. काय होणार? काय करायचं आहे? ऑब्झर्व करायचं. मग काय होणार आहे बाळांनो, जेव्हा आपण याला ओढू, पहिले हळू ओढलं काहीतरी मुवमेंट होणार आहे, थोडं जास्त जोरात ओढलं जास्त मुवमेंट होणार आहे, आणि खूपच जास्त ओढलं तर खूपच जास्त मुवमेंट होणार आहे. ओके. आता हेच आपल्याला बघायचं समोर की कशा मुवमेंट होणार आहे त्या मस्टर्ड सीडच्या. ओके. आता बघा. ओके. तुम्हाला एक चार्ट दिलाय बघा, दिलाय का नाही? तुम्हाला चार्ट दिले नाही? हो, तुम्हाला ते टेक्स्टबुक मध्ये चार्ट दिलाय. आता बघा, मुवमेंट ऑफ द मस्टर्ड सीड. आता बघा, जेव्हा आपण याला स्लोली पुल करू, स्लोली कसं म्हणतोय मी? स्लोली. ओके. व्हायब्रेशन इन द सेम प्लेस. त्याच्यामध्ये काय होणार आहे? व्हायब्रेशन होणार आहे. काय होणार आहे? व्हायब्रेशन. पण जे मस्टर्ड दिसतं तुम्हाला, मस्टर्ड ऑइल नाही, मस्टर्ड सीड जे दिसतंय तुम्हाला, ओके, मोहरीचे जे दाणे दिसतंय तुम्हाला, ते काय होणार आहे? ते जास्त वरती जाणार आहे का? नाही. त्याची मुवमेंट एकदम नॉर्मली होणार आहे किंवा व्हायब्रेट होणार आहे फक्त. बरोबर की? जेव्हा मी थोडं अल्लाद पुल केलं किंवा ओके थोडं दोरा अल्लाद ओढला, पण जेव्हा मी मॉडरेट पद्धतीने म्हणजे थोडं जास्त वेगाने अजून केलं तर काय होणार आहे? सीड मुवमेंट लिटिल अवे फ्रॉम द देअर प्लेस. म्हणजे काय होणार आहे? पहिले ते फक्त व्हायब्रेट झालं, जागेवरती व्हायब्रेट झालं, मी थोडं ओढलं, पण मी थोडं अजून जोरात ओढलं तर काय झालं? त्यांची मुवमेंट व्हायला लागली, जागेवरतून ते हलायला लागली, त्याची जागा बदलायला लागली, त्याची मुवमेंट होती. समजतंय का? आणि नंतर विगर असले म्हणजे खूप पटपट. सीड मूव रॅन्डमली ऑफ द मोर स्पेस. ओके. फिलिंग मोर स्पेस. ते जे आहे मस्टर्ड सीड ते इकडं तिकडं रॅन्डमली अप डाऊन, ओके, रॅन्डमली इकडं तिकडं जाऊन धडकतं आहे बुवा त्या जारला, इकडे जात आहे तिकडे जात आहे, म्हणजे कुठेही ते जात आहे. बरोबर आहे का नाही? याच्यावरून ते आपल्याला काय समजतं आहे, जेव्हा आपण स्लोली केलं, एकदम एकदम हळू केलं, तेव्हा ते फक्त व्हायब्रेट झाले, अजून जास्त जोरात केलं त्यांची मुवमेंट झाली, एका जागेवर दुसऱ्या जागेवरती गेली, आणि जेव्हा आपण खूप फास्ट केलं ते एकदम पटापट जास्त मुवमेंट व्हायला लागले आणि ते इकडे तिकडे ते जायला लागले, म्हणजे इकडे तिकडे ते मुवमेंट व्हायला लागले, त्याची हालचाल व्हायला लागली. कोणाची? मस्टर्ड सीडची. कोणाची? मस्टर्ड सीडची म्हणजे मोहरीच्या दाण्यांची. बरोबर आहे का नाही? मी मराठीमध्ये एक्सप्लेन करतो, तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. ओके. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजली, यावर आपलं काय समजतं बघा, रिझल्ट बघा. द मस्टर्ड सीड इज रिप्रेझेंट द पार्टिकल्स ऑफ द मॅटर. ते काय रिप्रेझेंट करतात? पार्टिकल्स ऑफ द मॅटर. वेन द एनर्जी इज सप्लाइड by the pulling of the diaphragm of the movement of the changes. This is the proves that the particles of the matter always in the motion. Okay. जेव्हा सॉलिड, आता बघा, सॉलिड व्हायब्रेट इन द फिक्स पोझिशन. ओके. सॉलिड मध्ये पण तेच होतं. नंतर लिक्विड मूव मोर फ्रीली अप रिमेन्स द क्लोज टुगेदर. आणि नंतर बघा गॅसेस मूव रॅन्डमली अँड द स्प्रेड टू फिल द कंटेनर. ओके. कंटेनर. ओके. आता हे काय आहे ऍक्टिव्हिटी आपण का बरं केली आहे? हे बघा, हे आपण ऍक्टिव्हिटी आपण याच्यावर केली. आता बघा, याचा उपयोग पूर्ण इथं होणार आहे. आता बघा, मी तर 3
तीन घेतले आहे स्टेट, म्हणजे सॉलिड घेतला, लिक्विड घेतला आणि गॅस घेतलाय. बरोबर आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता काय झालं बाळांनो, ती जी ऍक्टिव्हिटी आपण ती रिलेट कशी करणार आहे बघा. जेव्हा बघा त्यांनी काय सांगितलं आहे, सॉलिड व्हेरी लेस स्पेस बिटवीन द पार्टिकल्स. आता बघा त्यांनी काय सांगितलंय, जे पार्टिकल्स आहे बाळांनो, जे पार्टिकल्स आहे, जे पार्टिकल्स दिसत आहे तुम्हाला यांच्यामध्ये खूप कमी असा स्पेस आहे, खूप कमी असा स्पेस आहे पार्टिकल्स मध्ये, खूप कमी काय आहे, स्पेस आहे. त्यामुळं त्यांचं जे मुवमेंट होणार आहे ते जागच्या जागीच होणार आहे. ओके, आता समजा मी हा रिमोट आहे, हा माझा मोबाईल आहे, समजा हे दोन मोबाईल आहे माझ्याकडे. आता याला मी काय केलं, मोबाईलला समजा जवळ धरून ठेवलं. आता हा सॉलिड पार्टिकल्स. ओके, आता जेव्हा काही हलणार आहे याची फक्त व्हायब्रेशन होणार आहे. ओके ओके, फक्त काय होणार आहे, व्हायब्रेशन. का की जवळ जवळ आहे, बरोबर का, कसे आहे, जवळ जवळ. ओके, क्लोज आहे, कसे आहे, क्लोज आहे. मग सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात त्यांनी काय सांगितलंय, सॉलिड आर द लेस बिटवीन द पार्टिकल्स, म्हणजे त्याच्यामध्ये जो गॅप असतो तो खूप कमी असतो, म्हणजे खूप जवळ असतात ते. कसे असतात, खूप जवळ. इथे दिसतंय बघा. ओके, नंतर बघितलं आपण काय बघितलं, गॅसेस. काय बघितलं, लिक्विड. ओके, लिक्विड बघूया. लिक्विड मीडियम स्पेस कसा असतो, याच्यामध्ये स्पेस असतो का, दिसतोय का स्पेस, थोडा थोडा स्पेस आहे बघा यांच्यामध्ये, दिसतोय का, यांच्यामध्ये कसं आहे, थोडा स्पेस आहे. काय आहे, थोडा स्पेस आहे. हे बघा, याचं एक्झाम्पल आहे मोतीचूरचा लाडू, किंवा आपण त्याला, हा मोतीचूरचा लाडू बघा कसं घट्ट असतो. ओके, हा बघा लिक्विड मध्ये थोडा स्पेस आहे. काय आहे, थोडा स्पेस आहे. ओके, आणि गॅस लार्ज स्पेस बिटवीन द पार्टिकल्स, आणि गॅसेस मध्ये कसं आहे, खूप असा स्पेस दिसतो आहे. ओके ओके, सो दिस एक्सपेरिमेंट विथ द मस्टर्ड सीड कनेक्ट टू दिस थेरी. आता आपण जर थेरीने कनेक्ट केला, स्लो व्हायब्रेशन सॉलिड पार्टिकल्स बिहेवियर, moderate movement liquid particles behavior, and vigorously randomly motion गॅस पार्टिकल बिहेवियर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा आपण स्लो करतो आहे, कसं करतो आहे ते मस्टर्डचे जे, म्हणजे तो एक्सपेरिमेंट आपण जो केला, जेव्हा आपण स्लोली केला तेव्हा काय झालं, ते थोडं व्हायब्रेट झालं. दॅट्स रिलेट टू द सॉलिड. कशाला रिलेट केलं आपण, मग ते सॉलिडला. जेव्हा आपण थोडं मॉडरेट पद्धतीने करतोय, कसं करतोय, थोडं मॉडरेट पद्धतीने करतोय, तेव्हा कशाला रिलेट केलं, मग आपण लिक्विड. आणि जेव्हा आपण ते जास्त जोरात करतोय, मग ते रॅन्डमली इकडे तिकडे फिरतं आहे किंवा इकडे तिकडे उडतं आहे, ते कशा रिलेट केलं, मग आपण गॅसने. कशाने, गॅसेस. समजतंय का, समजतंय. आता एक पॉईंट लक्षात ठेवायचा, जे सॉलिड असतं त्याच्यामध्ये गॅप कसा असतो, खूप कमी असतो. कसा असतो, खूप कमी असतो. लिक्विड मध्ये जो गॅप असतो तो कसा असतो, मॉडरेट असतो. कसा असतो, मॉडरेट असतो. आणि जो गॅप असतो गॅसेस मध्ये तो कसा असतो, खूप जास्त असतो. कसा असतो, खूप जास्त असतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आता कसं आहे गोष्टी. चला, आता मला तर समजलं तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असणार आहे. आता समोर बघा. ओके, मी खूप छान पद्धतीने तुमच्यासाठी सगळं ऍडजस्ट केलेलं आहे, तुम्हाला इथं समजू शकतात. ओके, आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेट ऑफ द मॅटर. आता तुम्हाला काहीतरी कॅरेक्टरिस्टिक दिलंय त्यांनी, त्याआधी आपण काय करूया हे समजून घेऊया. ओके, हा कॅरेक्टरिस्टिक दिलं तुम्हाला. आता कॅरेक्टरिस्टिक कसं दिलंय बघा याच्यामध्ये तुम्हाला, की सगळ्यात पहिले जे तुम्हाला दिलंय बघा, इथं सॉलिड आहे, इथं लिक्विड आहे, आणि इथं गॅस आहे. ओके, आणि इथं त्यांच्या प्रॉपर्टी आहे. काय आहे त्याच्या प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी म्हणजे काय असतात, म्हणजे त्यांचं व्हॅल्यूम कसं आहे, त्यांचा शेप कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, ते फ्लो होतात का फ्लो नाही होत, त्यांची कठीणता आहे का, त्यांचा आपण शेप चेंज करू शकतो का, हे सगळे प्रॉपर्टीज असतात. ओके, केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी वगैरे सगळ्या. ओके, तर बघा सगळ्यात पहिले आपलं त्यांनी सॉलिडचं. आता बघा सॉलिड मध्ये रिजिडिटी म्हणजे कठोरता. रिजिडिटी म्हणजे काय, कठोरता असते का, तर असते, कठोरता असते. लिक्विड मध्ये असते का, नॉट रिजिडिटी, कठोरता नाही. आणि गॅस मध्ये पण नसते. कठोरता म्हणजे जड, एखादी जड वस्तू असते. ओके, नंतर आपण काय बघितलं जी, हा फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहीनपणा असतं म्हणतो त्याला मराठीमध्ये. नो फ्लुइडिटी म्हणजे ते वाहत नाही. ओके, यांच्यामध्ये असते, याच्यामध्ये पण असते, फ्लुइड म्हणजे वाहने. ओके, नंतर बघा आपण बघितलं तर व्हॉल्यूम, त्याचा जो व्हॉल्यूम असतो, व्हॉल्यूम जो असतो ना, तो सॉलिडचा व्हॉल्यूम फिक्स असतो. सॉलिडचा व्हॉल्यूम कसा असतो, एक फिक्स असतो. ओके, नंतर लिक्विडचा पण कसा असतो, निश्चित असतो, डिफाईट असतो. आणि पण जो वायूचा व्हॉल्यूम असतो तो निश्चित अनिश्चित असतो. कसा असतो, अनिश्चित असतो. ओके, इनडिफाईट म्हणतो आपण त्याला. स्पेस म्हणजे काय असतो, आकार. आकार फिक्स असतो याचा, कोणाचा, सॉलिडचा जो आकार आहे तो फिक्स असतो. कसा असतो, फिक्स. आता हा माऊस आहे, याचा आकार कसा आहे, फिक्स आहे, बरोबर आहे. हा पेन आहे, याचा आकार कसा आहे, फिक्स आहे. ओके, नंतर जो लिक्विड असतो इनडिफाईट, अनिश्चित. टेक द स्पेस ऑफ द कंटेनर. आता ही लाईन लक्षात घ्या, टेक द स्पेस ऑफ कंटेनर म्हणजे काय सांगायचं त्यांना, की तो जिथं जाईल लिक्विड तिथं त्याचा आकार जो आहे तो घेऊन घेतो, म्हणजे शेप घेऊन घेत असतो.
आपण एखाद्या लिक्विड, आपण लिक्विडला समजा 1 लिटर पाणी आहे, त्याला आपण बॉटलमध्ये ठेवतो समजा, तेवढी जागा ते स्पेस ऑक्युपाय करून घेतो. त्याला आपण ताटात ठेवलं तेवढा स्पेस तो ऑक्युपाय करून घेतो. त्याला आपण ग्लासमध्ये ठेवला तेवढा स्पेस तो ऑक्युपाय करून घेत असतो. म्हणजे प्रत्येक जागानुसार तो चेंज होऊ शकतो. ओके, म्हणजे जागानुसार आपण ठेवू शकतो. कशाला? लिक्विडला. नंतर काय आहे? इनडिफिनाइट, म्हणजे हा इनडिफिनाइट असणार गॅस. ओके, नंतर आपण बघतो बघा कॉम्प्रेसिबिलिटी, म्हणजे दबाव क्षमता. ही कसं निग्लिजिबल असते, म्हणजे आपण त्याला लवकर दाबू शकत नाही. आपण आता मला पेनला दाबायचं, याचा मी आकार लवकर दाबू शकतो का? याला नाही दाबू शकत मी याला. आता ठीक आहे, आपण जे मशीन वगैरे युज करतो त्याला वगैरे हायड्रोलिक वगैरे, ते वेगळा पार्ट झाला, पण मी याला हाताने जास्त दाबू शकत नाही. बरोबर आहे का नाही? किंवा आता याच्यामध्ये बघा द्रवमध्ये व्हेरीज फारसा कमी असतो आणि खूप हाय असतो याच्यामध्ये. कशामध्ये? गॅसेसमध्ये. नंतर बघा आपल्याला बघायचं आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला ते सांगतोय की जेव्हा आपण जो बघितला सॉलिड, त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स लागत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तिघांमध्ये पण लागतो, सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये. त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग असतो इंटरमॉलिक्युलर. कशामध्ये? सॉलिडमध्ये. म्हणून तर ते जास्त हलत नाहीये लवकर. बरोबर का? त्याची जागा सोडताय का ते सॉलिड? नाही. याच्यामध्ये मॉडरेट असतो. कसा असतो? मॉडरेट, म्हणजे जास्तही आणि कमीही नाही. आणि याच्यामध्ये खूप कमी असतो. म्हणून तुम्हाला काय सांगतोय, जे की मस्टर्ड ऑइल होते इकडे तिकडे रॅन्डमली काय होतं, तिकडे तिकडे जात होते. ओके, नंतर बघा यांच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स. आत्ताच सांगितलं मी, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स मी आत्ताच सांगितलं. जे की सॉलिडमध्ये जे आहे डिस्टन्स बिटवीन पार्टिकल खूप कमी असतात बघा. मिनिमम म्हणजे अगदी कमी असतात. म्हणून तर ते जास्त जागेवर ते मुवमेंट करत नाही, फक्त व्हायब्रेट होत आहे. नंतर आता हा पेन आहे, हा इथं मी ठेवला तर लवकर हलणार आहे का? हा नाही हलणार आहे. याच्यामध्ये कसं मॉडरेट असतात. कसे असतात? मॉडरेट, मध्यम. आणि याच्यामध्ये कसं व्हेरी लार्ज, म्हणजे खूप जास्त. म्हणजे यांच्यामध्ये गॅप खूप कमी असतो, यांच्यामध्ये मॉडरेट असतो, आणि यांच्यामध्ये खूप जास्त असतो गॅप जो असतो त्याच्यामधला पार्टिकल्स मधला जो गॅप आहे तो खूप जास्त असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप स्ट्रॉंग असतो. ओके, खूप जास्त असतो, मॉडरेट असतो आणि खूप कमी असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज रिलेटेड टू द, यांनी काय सांगितलं? इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, हे बघा डिस्टन्स ऑफ पार्टिकल अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके, सारखं दिसतं बघा तुम्हाला. ओके, या पद्धतीनं ते असतं. ओके, आणि ही डायग्राम तुम्ही सगळ्यात जास्तपणे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. सॉरी, ही जी डायग्राम आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, ही खूप इम्पॉर्टंट आहे. सॉलिड, लिक्विड, गॅसेस. सॉलिडमध्ये पार्टिकल्स बघा, यांच्यामध्ये गॅप खूप कमी, खूप म्हणजे खूपच कमी आहे. यांच्यामध्ये थोडा आहे, यांच्यामध्ये खूप गॅप आहे. ओके, इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांना का? बोर होतंय? कळतंय सगळ्यांना? सगळ्यांचा फोकस असं माझ्याकडे पाहिजे. मी सगळं फोकस तुमच्याकडे करतो ना, तर तुमचा फोकस सगळं माझ्याकडे पाहिजे. ओके, चला आता पुढे बघा. पुढे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सायन्स शिकायला खूप मजा येते आपल्याला. नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात सायन्समध्ये. हे बघा, हा पॉइंट होता जो की मी तुम्हाला सांगायचा होता मला. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय असतो आणि स्टेट ऑफ द मॅटर. आता आपण जे बघितलं सॉलिड, काय बघितलं होतं? सॉलिड पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. जसं मी तुम्हाला सांगितलं, जे पार्टिकल्स असतात ते व्हेरी क्लोज असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्स आर व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे काय, त्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो कसा असतो? व्हेरी स्ट्रॉंग, खूप जास्त असतो, व्हेरी स्ट्रॉंग असतो. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलंय? मुवमेंट. पार्टिकल्स ओनली व्हायब्रेट इन द फिक्स पोझिशन. समजलंय का? पार्टिकल्स फक्त व्हायब्रेट होतात त्या फिक्स पोझिशन, म्हणजे त्याच जागेवरती फक्त ते काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. काय होत आहे? व्हायब्रेट होत आहे. ओके, जागा त्यांची तीच आहे, मुवमेंट झाली का त्यांची? नाही. ते जागच्या जागी काय करताय? फक्त व्हायब्रेशन करताय. काय करत आहे? व्हायब्रेशन करताय. तर त्यांनी काय सांगितलं आहे? प्रॉपर्टीज, डेफिनाइट शेप, व्हॉल्यूम, हाय डेन्सिटी अँड नॉन कॉम्प्रेसिबल. आपण जे आता ते चार्ट मध्ये जे बघितलं. ओके, नेक्स्ट काय आहे? लिक्विड. काय आहे? लिक्विड. पार्टिकल्स आर क्लोज बट नॉट फिक्स. पार्टिकल जवळजवळ आहे पण ते फिक्स आहे का? नाही. ते फिक्स आहे का? त्याच्यामध्ये थोडा काय गॅप आहे. काय आहे? गॅप आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स आर मॉडरेट. त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे पण तो कसा आहे? मॉडरेट आहे. कसा आहे? मॉडरेट आहे. ओके, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑफ द स्लाइडली ओव्हर द इच अदर. त्याची मुवमेंट होते पण स्लाइडली, खूप कमी प्रमाणात त्यांची काय होत असते? मुवमेंट होत असते. ओके, प्रॉपर्टीज आपण बघितलं होतं. डेफिनाइट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनाइट शेप. टेक अ शेप ऑफ द कंटेनर, जे की मी तुम्हाला सांगितलं. ग्लासमध्ये टाकलं ग्लासचा शेप घेणार आहे, बॉटलमध्ये टाकलं बॉटलचा शेप घेणार आहे. ओके, तांब्यामध्ये टाकलं तर तांब्याचा ते शेप आहे ते घेणार आहे. नंतर काय बघितलं होतं आपण? गॅस. काय बघितलं होता? गॅस. पार्टिकल्स आर फार अपार्ट, म्हणजे पार्टिकल्स जे असतात ते खूप दूर दूर असतात. कसे असतात? खूप दूर दूर असतात. नंतर बघा इंटरमॉलिक्युलर फोर्स आर व्हेरी वीक. त्यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो त्यामुळे कसा आहे? खूप वीक आहे. कसा आहे? खूप वीक आहे. ओके, नंतर त्यांनी काय सांगितलं?
मुवमेंट, त्याची जी मुवमेंट होते, मुवमेंट कशी आहे बघा, पार्टिकल्स मुवमेंट फ्रीली अँड रॅन्डमली. फ्रीली अँड रॅन्डमली जी मुवमेंट असते, फ्रीली कुठेही ते जातात, रॅन्डमली कुठे इकडं तिकडं खाली वरती कोणत्याही डायरेक्शनला त्यांची जी मुवमेंट आहे ती होत असते. कोणाची? गॅसेसची. कोणाची? गॅसेसची. आणि प्रॉपर्टी आहे नॉन डिफाईन्ड शेप, ओव्हर व्हॉल्यूम, लो डेन्सिटी, हाय कॉम्प्रेसिबल, जे की आपण पुढच्या जे आता जो आपण जो टेबल बघितला त्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहे. यांच्यामध्ये सॉलिडमध्ये खूप कमी गॅप असतो, यांच्यामध्ये मॉडरेट असतो, यांच्यामध्ये खूप जास्त असतो. यांच्यामध्ये जे आहे जो इंटरमोलिक्युलर फोर्स आहे कसा आहे, व्हेरी स्ट्रॉंग आहे. यांच्यामध्ये मॉडरेट आहे, यांच्यामध्ये खूप कसा आहे, व्हेरी वीक आहे. ओके, यांच्यामधले पार्टिकल जास्त त्याच जागेवरती काय करतात, फक्त व्हायब्रेट करतात, हे थोडे हलतात, मुवमेंट करतात, आणि हे रॅन्डमली फ्रीली इकडे तिकडे ते हलत असतात किंवा मुवमेंट करत असतात. कशामध्ये? गॅसमध्ये. ओके, आता आय होप हे सगळे जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला समजले असणार आहे. समजताय सगळ्यांना पॉइंट? व्यवस्थित कनेक्ट करून घ्या. माझ्याकडे लक्ष सगळं, मी तुमच्याकडे लक्ष देतो, तुमचं लक्ष माझ्याकडे पाहिजे मी काय शिकवतोय. ओके, आता बघा, का बरं की जेव्हा आपण एमसीक्यू सोडवू त्यावेळेला हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला ते जेव्हा तुमचं थेरी कम्प्लीट असणार आहे तेव्हाच तुम्हाला एमसीक्यूचे आन्सर येणार आहे बाळांनो. जेव्हा तुमची थेरी कम्प्लीट असणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला ते एमसीक्यूचे आन्सर येणार आहे. आणि जेवढेही 8वीचे मुलं आहे, मी सगळ्यांसाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलाय, NMMS आणि स्कॉलरशिप नावाचा. त्यावरती मी डेली सकाळी क्वेश्चन पेपर टाकत असतो. 25 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये एमसीक्यू. ज्यांना जॉईन व्हायचं असेल त्यांनी काय करायचं आहे, मी इथे नंबर लिहून देतोय माझा. इथं नंबर लिहून दिलाय 8 क्लास साठी. 8 क्लास डेली मी NMMS आणि स्कॉलरशिप चॅप्टर वाईज मी त्याच्यावरती जे आहे PDF टाकत असतो, क्वेश्चन पेपर टाकत असतो, ज्याच्यामध्ये ऑप्शन पण असतात. तो पेपर जो आहे तो मराठी लँग्वेज मध्ये पण आहे आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये पण आहे, बोथ लँग्वेज, दोन्ही पण लँग्वेज मध्ये आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी मला हाय मेसेज करा, तुमचं नाव टाका, तुम्ही कुठून आहे ते टाका, आणि असं सांगा की मला सर ज्या ग्रुपमध्ये जॉईन करा. ओके, तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेईन लगेच. ओके, चला पुढे बघा. आता हे समजलंय तुम्हाला सगळ्यांना? हा, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जे म्हणताय सर, तुम्ही सांगितलं आम्हाला एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर, हे गॅसेस वगैरे, पण हे कोण कोण काय आहे, बरोबर आहे का नाही? हे कोण काय आहे ते कसं कळत? आता मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता नेम ऑफ द मटेरियल. ओके, आता हे मटेरियल आहे, वॉटर आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, एअर आहे, अल्युमिनियम आहे, ब्रास आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, बरोबर आहे का नाही? नंतर बघा, केमिकल फॉर्म्युला दिला त्यांनी आपल्याला, त्यांचा केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती, वॉटरचा H2O आहे. ओके, नंतर जसं सगळे आपल्याला माहिती, टाईप ऑफ मॅटर तो काय आहे. आता मॅटरचे 3 टाईप आहे, कंपाऊंड, एलिमेंट आणि मिक्सचर, असे 3 टाईप्स असतात. आता ते आपल्याला बघायचे कशी. आता बघा सगळ्यात पहिले वॉटर. ओके, आता मला तर वाटतंय तुम्हाला आधी हे सांगू द्या, मग तुम्हाला लगेच कळेल. ओके, एकदा मी तुम्हाला एलिमेंट काय असतात, कंपाऊंड काय असतात, मिक्सचर काय असतात ते सांगून देतो, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल तो चार्ट आपल्याला कसा दिलाय, म्हणजे कसं सॉल्व्ह करू शकतो आपण. ओके, आता बघा सगळ्यात पहिले बाळा एलिमेंट काय असतात. एलिमेंट आपण म्हणतो एलिमेंट तुम्ही म्हणता सर तुम्ही किती वेळ सांगता एलिमेंट कंपाऊंड, पण एलिमेंट नक्की आहे तरी काय, तर ते आपल्याला बघायचं. ओके, आता लक्ष द्या सगळ्यांनी. एलिमेंट काय बघा, an element a pure substance of made of only one kind of the atom. All atoms are the identical. Okay, जो एलिमेंट असतो नाही काय सांगितलं आहे, एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स मेड ऑफ ओनली वन काइंड ऑफ ॲटम. फक्त एका ॲटमने तो बनलेला असतो, ओनली वन काइंड ऑफ, त्याच्यामध्ये ॲटम प्रेझेंट असतो. जसं की घटक हा शुद्ध पदार्थ आहे ज्यात फक्त एकाच प्रकारचा अणू असतात. त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचा अणू आहे, म्हणजे हायड्रोजन आहे तर हायड्रोजन असणार आहे, त्याच्यामध्ये असं ऑक्सिजन ऍड नाही होणार आहे. जसं की आपण H2O म्हणतो वॉटर, त्याच्यामध्ये हायड्रोजन पण मॉलिक्युल्स आहे आणि ऑक्सिजनचं पण मॉलिक्युल्स आहे, बरोबर आहे का नाही? पण याच्यामध्ये फक्त हायड्रोजनचेच मॉलिक्युल्स असणार. ओके, तो हा झाला एलिमेंट. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे फक्त ऑक्सिजनच असणार, तो झाला तुमचा एलिमेंट. ज्याच्यामध्ये समजा कार्बन आहे तर कार्बनच पाहिजे, तो झाला तुमचा एलिमेंट. ओके, आता बघा किती काय सांगितलंय, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट contains only one type of the atoms. All atoms are identical. तेच तुम्हाला सांगितलंय, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट हा कंटेन ओनली वन टाइप ऑफ द ॲटम. ओके, फक्त एकच असतो त्याच्यामध्ये. आता बघा त्याचे तुम्हाला एक्झाम्पल दिले, तुम्हाला काही एक्झाम्पल आहे बघा. ऑक्सिजन O2 फक्त एकच, दुसरा नाही. आता समजा H2O जर तुम्ही घेतला तर हायड्रोजन प्लस ऑक्सिजन होऊन जाईल ते H2O, तो नाही येणार आहे, फक्त वन एलिमेंट, फक्त एकच तेवढाच. नंतर नायट्रोजन N2, नंतर अल्युमिनियम Al, नंतर कार्बन. ओके, हे काय सगळे एलिमेंट आहे. ओके, हायड्रोजन ॲटम, ऑक्सिजन ॲटम, ओके, नंतर कार्बन ॲटम, नायट्रोजन ॲटम. आता मी तुम्हाला सांगतो आहे, एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला, मला नंतर कमेंट मध्ये आन्सर करायचंय.
आपल्याला माहिती आहे आपला पिरियडिक टेबल मध्ये 118 म्हणजे 118 एलिमेंट्स आहे. त्यापैकी किती नॅचरल आहे आणि किती मॅनमेड आहे. आता नॅचरल मॅनमेड म्हणजे की नॅचरल म्हणजे ऑलरेडी ते आपल्याकडे प्रेझेंट होते आणि मॅनमेड म्हणजे की जे की आपल्या सायंटिस्टनी आपल्या लॅबोरेटरीमध्ये म्हणजे त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये काय केले तयार केलेले आहे. ओके, आता किती नॅचरल होते आणि किती हे मॅनमेड आहे हे मला तुम्ही कमेंट मध्ये आन्सर करायचं. ओके, समजा सगळ्यांना. ओके, चला आता हे असतात मग एलिमेंट. काय असतं एलिमेंट? ओके, पिरियडिक टेबल माहिती असतं सगळ्यांना, बरोबर आहे का नाही? चला आता हे जर एलिमेंट बद्दल, एलिमेंट मध्ये फक्त लक्षात ठेवायचं की फक्त सिंगल तेवढंच एक प्रेझेंट पाहिजे असतं, त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट. म्हणजे फक्त ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनच पाहिजे, नायट्रोजन आहे तर नायट्रोजनच पाहिजे, कार्बन आहे तर कार्बनच पाहिजे, अल्युमिनियम आहे तर अल्युमिनियमच पाहिजे. हे एकच असलं की त्याला आपण काय म्हणतो एलिमेंट. काय म्हणतो एलिमेंट. आता बघा कंपाऊंड म्हणजे काय असतं, आपलं काय बघायचं कंपाऊंड म्हणजे काय असतं. संयुग कंपाऊंड म्हणजे काय असतं. आता कंपाऊंड खूप इंटरेस्टिंग आहे, सिंपल आहे बघा. The smallest particles, molecules of the compounds are formed by joining of two or more difference of atoms. आता बघा ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. लाईन काय याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं की जॉईनिंग टू और मोर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम. टू और मोर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम. ओके, 1 मिनिट. आवाज येतो सगळ्यांना? आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता यांनी याच्यामध्ये काय सांगितलं बाळांनो? व्हिडिओ दिसतो ना, क्लिअरिटी व्यवस्थित आहे ना? ओके, याच्यामध्ये यांनी सांगितलं काय आपल्याला की जॉईनिंग ऑफ टू ऑर मोर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम. जेव्हा दोन ॲटम्सला किंवा दोन एलिमेंट्सला आपण एकत्र करतो, फिक्स द रेशिओ ऑफ केमिकल बॉन्ड. बघा यांनी काय सांगितलं बघा, संयोगात दोन किंवा अधिक प्रकारचे अणू ठराविक प्रमाणात रासायनिक बंधने जोडत असतात. आता याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये बघा आता समजा ऑक्सिजन. ओके, आता हायड्रोजनचे दोन आहे, वॉटर जो आहे H2O काय आहे H2O, यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आणि ऑक्सिजन पण प्रेझेंट आहे, बरोबर आहे ना? H2O याला आपण काय म्हणतो वॉटर. काय म्हणतो वॉटर, बरोबर आहे का नाही? याच्यामध्ये हायड्रोजन पण प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजन पण प्रेझेंट, बरोबर आहे का नाही? दोन एलिमेंट प्रेझेंट आहे किंवा दोन ऍटम प्रेझेंट आहे याच्यामध्ये, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो बाळांनो? कंपाऊंड. काय म्हणतो कंपाऊंड. एक्झाम्पल्स आहे सोडियम क्लोराईड, याच्यामध्ये Na सोडियम पण प्रेझेंट आहे आणि क्लोरीन पण प्रेझेंट आहे. अमोनिया. ओके, नायट्रोजन पण प्रेझेंट आहे आणि हायड्रोजन पण प्रेझेंट आहे. आता बघा एक्झाम्पल बघा, परत सांगतोय लक्ष द्या. एक्झाम्पल वॉटर H2O, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, बरोबर आहे का? दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड बघा, कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये बघा CO2 आपण म्हणतो, एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन, बरोबर का? एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन. अशा प्रकारे जे दोन जेव्हा एकत्र येतात ना त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो कंपाऊंड. एलिमेंट म्हणजे फक्त सेपरेट एलिमेंट, कंपाऊंड म्हणजे जेव्हा दोन एकत्र येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे दोन एलिमेंट जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो कंपाऊंड. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असणार आहे. आता बघा शेवटचा एक मिक्सचर काय असतं. काय असतं बघायचं आपल्याला मिक्सचर. आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे. अशी पाणीपुरी तुम्ही एवढी छान बघितली भेळ बघितल्यावरती, बरोबर आहे का? यालाच आपण मिक्सचर म्हणतो. आता बघा मिक्सचर म्हणजे काय असतं. मिक्सचर A mixture is a contain two or more element compounds mixed physical or not chemically, then the properties may be changed. आता यांनी काय सांगितलं, दोन पेक्षा अधिक जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो मिक्सचर म्हणतो. काय म्हणतो मिक्सचर. बघा सगळ्यात पहिले भेळ. आता भेळ मध्ये आपण काय टाकतो, मुरमुरे टाकतो, टमाटे टाकतो, कांदे टाकतो, मसाले वगैरे टाकतो, ती भेळ तयार होती. ते काय एक मिक्सचर आहे. जसं की पाणीपुरी, पाणी टाकतो आपण, चिंचेचं पाणी असो, ते पुरी असो, बटाटे असो उकडलेले, ते पेस्ट असो त्याची सगळी, ते आपण टाकतो. जसं की आपण अजून काय घेतो, समजा अजून काय खाता तुम्ही मिक्स करून, खूप गोष्टी खातात ना तुम्ही. भेळ झालं, पाणीपुरी झालं, खिचडी झालं, खिचडीमध्ये तांदूळ टाक, परत त्याच्यामध्ये टमाटे टाक, कांदे टाक, बटाटे टाक, हे पण काय सगळं एक मिक्सचर आहे. काय आहे मिक्सचर. आता बघा त्याचं तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो. एक्झाम्पल आहे एअर आहे. काय आहे एअर. का बरं की आपल्या एअर मध्ये नाही का N2O2 CO2 AR म्हणजे सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत. ह्या गोष्टी एअर मध्ये सगळ्या प्रेझेंट आहेत.
नंतर आहे बघा ब्रास, म्हणजे एक ब्रास जे आहे ना, हे एक अलॉय आहे. अलॉय जे कशापासून बनलंय बघा, कॉपर आणि झिंक पासून ते बनलेलं असतं. परत सॉल्ट सोल्युशन, मीठ आणि पाणी आहे, आपण ते प्लस करू शकतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला फक्त. आता ह्याच याच्यावरती म्हणजे लक्षात ठेवायचं, जेव्हा फक्त एकच असतो तेव्हा तो एलिमेंट असतो, जेव्हा दोन असतात तेव्हा तो कंपाऊंड असतो, आणि जेव्हा खूप सारे एकत्र तेव्हा तो काय होतो, मिक्सचर होतो. काय होतो, मिक्सचर. ओके, या तीन गोष्टी तुम्हाला आय थिंक अंडरस्टँड झाल्या असणार आहे, बरोबर आहे. आता एक चार्ट देतोय तुम्हाला, तुम्ही मला बरोबर सांगायचं आन्सर. आता आन्सर तर दिलंय मी त्याच्यामध्ये, पण तुम्ही व्यवस्थित मला सांगायचं. ओके, आता बघा चार्ट दाखवतो तुम्हाला एकदा, म्हणूनच मी हा चार्ट नंतर घेतला आहे. ओके, आता बघा इथं तुम्हाला काय दिलं आहे, इथं सगळ्यात पहिला दिलाय तुम्हाला, तो दिला आहे बघा, हा देतो मग वॉटर. काय दिला आहे, वॉटर. वॉटरला आपण काय म्हणतो, केमिकल फॉर्म्युला H2O म्हणतो. काय म्हणतो, H2O. आता वॉटरमध्ये काय झालं, हायड्रोजन पण आलाय आणि ऑक्सिजन पण आलाय, त्यामुळे दोन आले ना, दोन. मग काय तो कंपाऊंड. व्हेरी गुड, काय आहे, कंपाऊंड. नंतर बघा फक्त कार्बन आहे, सिंगल कार्बन आहे. सिंगल असला तर आपल्याला माहिती तो काय असतो, एलिमेंट असतो. काय असतो, एलिमेंट, बरोबर आहे का. नंतर बघा फक्त ऑक्सिजन आहे. काय आहे, फक्त ऑक्सिजन, O2. हा काय मग फक्त एलिमेंट आहे, सिंगल आहे ना फक्त. ओके, टू असू द्या, ऑक्सिजन 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 किती असू द्या, पण तो ऑक्सिजनच आहे, पण मग तो काय, मग एलिमेंट आहे. काय आहे, एलिमेंट. एअर, आत्ताच झालं एक्झाम्पल. एअर मध्ये काय बघा, N2O2 CO2 AR H2O, हे काय एक मिक्सचर आहे. काय आहे, मिक्सचर आहे. ओके, नंतर बघा ऍल्युमिनियम. ऍल्युमिनियम फक्त Al, हा काय एलिमेंट आहे, फक्त सिंगल आहे. ओके, नंतर बघा, अंडरस्टँड होतंय का. नंतर ब्रास, आता हे अलॉय मी तुम्हाला सांगितलं, हे काय असतं, मिक्सचर असतं. लक्षात ठेवायचं, एक्झामला येत असतं जास्त करून हेच तुम्हाला डाऊटफुल करू शकतो तुम्ही. कंपाऊंड लिशन त्याला, कंपाऊंड नाही, काय आहे, मिक्सचर आहे. कार्बन डायऑक्साइड CO2, हे काय आहे, कंपाऊंड आहे. का बरं की याच्यामध्ये कार्बनचे पण आहे आणि ऑक्सिजनचे पण एलिमेंट काय आहे, प्रेझेंट आहे, म्हणून तो काय आहे, कंपाऊंड आहे. काय आहे, कंपाऊंड. ओके, आय थिंक या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असणार आहे, बरोबर आहे का. तुम्हाला समजलं असणार कंपाऊंड म्हणजे काय असतं, एलिमेंट म्हणजे काय असतं आणि मिक्सचर म्हणजे काय असतं. ओके, कळत आहे इथपर्यंत, कळत आहे सगळ्यांना, कळत आहे, अंडरस्टँड होतं का सगळ्या गोष्टी. का बोर झाले, असं बोर झाले असं थोडं असं आपलं दिमाग हलवा थोडं, आणि लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्हाला एक घंटा तरी लेक्चरला बसावंच लागणार आहे. 1 घंटा किंवा 45 मिनिटं का होईना तुम्हाला बसावंच लागणार, तेव्हा तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे ना त्या क्लिअर होत असतात. ओके, चला बघा आता पुढं. आणि मी शिकवण्याच्या टायमाला किंवा टीच करण्याच्या टायमाला फक्त टीचच करतो व्यवस्थितपणे, कारण की तुम्हाला गोष्टी अंडरस्टँड झाल्या पाहिजे बाळांनो. तुम्हाला जेव्हा तुम्ही व्यवस्थित बसताय ना किंवा अभ्यासाला तुम्ही बसताय, तर करायचंय ना तर चांगलंच करायचं. माझं तर आमचं मत आहे, माझं म्हणजे एकदम छान पद्धतीने अभ्यास करायचा, तर तेवढा टाइम द्यायचा, तर तेवढा टाइम अभ्यासच करायचा. ओके, चला बघा आता पुढची गोष्ट अजून काय झालं आपलं, येतं झालंय सगळ्या गोष्टी. आता काही नाही, चार्ट बाकी आहे आपला फक्त. हा जो चार्ट आहे हा एकदा एक्सप्लेन करून टाकतो, जो तुमच्या रिलेटेड आहे, म्हणजे बुक मध्ये नाही पण मी बनवलाय हा. म्हणजे इलिमेंट काय असतात, मी जे सांगितलं, कंपाऊंड काय असतं आणि मिक्सचर काय असतं. ओनली वन काइंड ऑफ आयडेंटिकल ॲटम्स, फक्त एकच असतो त्याला आपण एलिमेंट म्हणतो. टू ऑर मोर डिफरन्स ॲटम जेव्हा असतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. मोर दॅन टू ऑर एलिमेंट्स त्याच्यामध्ये असतात आपण मिक्सचर म्हणतो. फक्त एकच प्रकारचे असतं त्याला आपण हे म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल दिले बघा, O2 N2 C आणि Al, हे काय आहे, तुमचे एलिमेंट आहे. H2O CO2 NaCl, हे काबर कंपाऊंड आहे, याच्यामध्ये H चा पण आहे, O चा पण आहे, C चा पण आहे, O चा पण आहे, Na पण आहे, Cl पण आहे. ओके, त्याच्यामुळे हे काय दोन आहे, दोन एकत्र आले तेव्हा काय होतो, कंपाऊंड. आणि एअर, ब्रास, सॉल्ट, हे काय आहे, हे काय आहे, सगळे काय आहे, सगळे आपले काय मिक्सचर आहे. काय आहे, मिक्सचर. का बरं की एअर मध्ये सगळ्या गोष्टी, खूप सारे गॅस एलिमेंट जे आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. ओके, हे डिफरंट बिटवीन आहे कशाचा, एलिमेंटचा, कंपाऊंडचा आणि मिक्सचरचा. याच्यामुळे दिलं मी तुम्हाला की नंतर तुम्हाला अंडरस्टँड होईल. ओके, या पद्धतीनं जे आहे आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हे चार्ट जो आहे ना, तर हा ऑलरेडी तुम्हाला पीपीटी मध्ये अवेलेबल आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. हिची पीडीएफ जी आहे मी ग्रुपवरती शेअर करणार आहे, तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला. ओके, तुम्ही ते बघून करू शकता. चला आता एक लास्टचा पॉईंट बाकी आपला, खूप इम्पॉर्टंट आहे तो पण. एलिमेंट काय असतात, कंपाऊंड काय असतात, मिक्सचर काय असतं, त्याचं सिम्पल एक दिलंय फक्त. एक सिंपल तुम्हाला एक दिलेलं आहे, ते आता आपल्याला बघायचं. ओके, चला आता बघा, एलिमेंट म्हणजे काय असतं, एलिमेंट, नंतर कंपाऊंड म्हणजे काय असतं, आणि नंतर मिक्सचर म्हणजे काय असतं, हे आपल्याला बघायचं. ओके, चला आता लक्ष द्या. फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन तर केलेलं आहे, फक्त शेवट आहे, फक्त लक्ष द्या याच्यामध्ये. शेवट म्हणजे अजून तर चॅप्टर खूप बाकी आहे आपला, हे खूप सिंपल मध्ये आहे, आता आपल्याला बघायचं. चला आता बघा, सगळ्यात पहिले कन्फ्युजन नको वाटू, ते कोणतरी आलं होतं म्हणून मी त्याचं लक्ष तिकडे गेलो होतं माझं. ओके, चला आता बघा,
आता त्याचे बघा, नायट्रोजन मॉलिक्युल्स N2 ऑक्सिजन O2 हे तुम्हाला मी सांगितलं फक्त एक आहे. याच्यामध्ये NO2 आहे, म्हणजे हे दोन्ही पण आहे, नायट्रिक ऑक्साईड. ओके, नंतर याच्यामध्ये जो आहे मिक्सचर आहे N2 NO2 N2 O2 हे काय आहे, पूर्ण मिक्सचर आहे. आता मी सांगतो तेवढंच लक्षात ठेवा. हे बघा कन्स्टिट्युएंट सबस्टन्स इज द ओनली वन. फक्त याच्यामध्ये फक्त एकच प्रेझेंट असतो. याच्यामध्ये 1+1 जेव्हा एकत्र येतात, ओके, म्हणजे दोन बनतात, 1+1 म्हणजे जेव्हा आपण लिहितो बघा, एक मिनिट, हा H2O आहे. ओके, याच्यामध्ये H चे हायड्रोजनचे पण ऑक्सिजनचे पण एलिमेंट आहे. याच्यामध्ये मोर दॅन म्हणजे एअर काय असतं बघा, एअर आपण घेत असतो. याच्यामध्ये जास्त 2 और मोर याच्यामध्ये कशामध्ये असतात, एअरमध्ये. कशामध्ये असतात ते, एअरमध्ये असतात. आता बघा याचे पहिले काय दिलंय, हा अलाइक सर्व अणु किंवा रेणू सारखे असतात. जे सगळे एलिमेंट असतात ते सारखे असतात. अल्युमिनियम तर अल्युमिनियम असतात, ऑक्सिजन तर ऑक्सिजन असतात, कार्बन तर कार्बनच असणार, बरोबर आहे. हे असतं एलिमेंट. याच्यामध्ये बघा सर्व रेणू सारखे असतात, संयुग्न म्हणजे सारखे, म्हणजे ते H2 आहे. ओके, नंतर काय सांगितलं, कार्बन डायऑक्साईड आहे. ओके, हे अशा पद्धतीनं ऍटम्स मॉलिक्युल 2 और मोर हे याच्यामध्ये मिश्रण असतं, म्हणजे मिक्सचर असतं. काय असतं यांचं, मिक्सचर असतं. कळत आहे तुम्हाला, याच्यामध्ये काय असतं, मिक्सचर असतं, मिक्सचर मध्ये. ओके, आता हे जे आहे सगळे, हे बघा, घटकातील सर्व अणु एकसारखे अणु सहाय्यक संज्ञाने जोडलेले असतात. ऑल ॲटम आर द मॉलिक्युल्स आर अलाइक अँड द जॉइनिंग विथ द केमिकल बॉन्ड. जे अणु असतात किंवा जे एलिमेंट असतात ते केमिकल बॉन्डने जोडलेले असतात. कन्स्टिट्यूट ऑफ द ॲटम्स आर 2 और मोर टाइप्स ऑफ द जॉइनिंग विथ द केमिकल बॉन्ड. जे दोन असतात, आपण इथे दोन घेतो ना, ते कसं असतं, ते पण कसे आहे, जॉईन बाय द केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड अँड कन्स्टिट्यूट मॉलिक्युल डिफरंट नॉट जॉईन बाय द केमिकल बॉन्ड. ते काही कोणत्याही केमिकल मॉलिक्युल जोडलेले नसतात. आता तुम्ही बघा, एअरमध्ये खूप सारे प्रेझेंट आहे, ऑक्सिजन पण आहे, हायड्रोजन आहे, आता कार्बन डायऑक्साईड आहे, सगळे प्रेझेंट आहे याच्यामध्ये. ओके ओके, चला आता पुढे बघा. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट फिक्स इन द कॉन्स्टंट असतात त्यांचे. हे कसं बघा, सबस्टिट्यूशन्स इन इट कॅन व्हेरी वारली, म्हणजे मिश्रण घटकाचे प्रमाण बदलू शकते. आता मी तुम्हाला सांगितलंय हे मिक्सचर मध्ये त्याचे जे प्रमाण आहे ते बदलू पण शकते. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे बघा, प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम द एलिमेंट. ज्या प्रॉपर्टीज ऑफ द कंपाऊंड ज्या आहेत त्या एलिमेंट पेक्षा डिफरंट आहे. आणि प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्यूट आर द रिटेन, म्हणजे मिश्रणातील घटकाचे मूळ गुणधर्म तसेच राहतात. याचे जे गुणधर्म असतात ते कसं असतात, ते तसेच राहत असतात. आता मी तुम्हाला काय सांगतो ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. जो एलिमेंट आहे, जो की एलिमेंट आहे, जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये सगळे एकाच प्रकारचे एलिमेंट प्रेझेंट असतात. जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये दोन असतात. H2O घेतला आपण, कार्बन डायऑक्साईड घेतला. H2O म्हणजे हायड्रोजन पण प्रेझेंट आहे, ऑक्सिजन पण प्रेझेंट आहे. मिक्सचरमध्ये एअरमध्ये सगळे जे आहे ते प्रेझेंट असतात. आणि आणि जो ब्रास आपण बघितलं, कॉपर Cu आणि Zn जे बघितलं ते सुद्धा एक मिक्सचर आहे. ते तुम्हाला कन्फ्युजन करू शकते एखाद्या वेळेस. तर ह्या ज्या गोष्टी आहे, एलिमेंट काय असतं, कंपाऊंड काय असतं, मिक्सचर काय असतं, हे तुम्हाला समजले असणार आहे. सॉलिड काय असतं, लिक्विड काय असतं, गॅस काय असतं, या गोष्टी पण आपण क्लिअर केल्या. त्यानंतर आपण एक्सपेरिमेंट केला मस्टर्ड सीडचा, तो पण तुम्हाला समजला असणार आहे. त्यानंतर आपण खूप सारे जे एक्झाम्पल बघितले ते पण तुम्हाला कळले असणार आहे. असं ओव्हरऑल आपण थोडासा जो आपला चॅप्टर आहे एक 25% आपण कम्प्लीट केलेला आहे. आता ह्या पार्टमध्ये एवढंच घेतो, का बरं की तुम्ही जास्त वेळ बसू शकणार नाही. 1 घंटा किंवा 45 मिनिटं आपलं लेक्चर चाललं, तेवढंच तुमच्यासाठी सफिशियंट आहे. तुम्ही रोज जरी एक लेक्चर बघितलं तरी तुमचे सगळे डाऊट जे आहे ते सॉल्व्ह होऊ शकतात. बरोबर आहे का नाही? आणि माझं सगळं फोकस तुमच्यावरती होतं, तसं तुम्ही सगळं फोकस माझ्यावरती ठेवायचंय. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चर लगेच उद्या अपलोड करणार आहे सकाळी 7 वाजता, ते पण तुम्ही बघायचं आहे. ओके, रोज माझा लेक्चर होणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडलास तर तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. जे 6वीला असो, 7वीला असो, 8वीला असो, 9वीला असो, 10वीला असो, असं समजू नका फक्त 8वी पुरतच मर्यादित आहे. ज्यांचं बेसिक कमी आहे त्यांनाही खूप सारे याच्यामध्ये फायदा होणार आहे. आणि अभ्यास करा, का बरं की एक्झाम तुमची खूप जवळ आहे. डिसेंबरमध्ये तुमची NMMSची एक्झाम आहे, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला आधीच भेटून जाईल लेक्चरची वगैरे. ओके, तर सगळ्यांचा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.